मराठी बिटकॉईनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला क्रिप्टोकरन्सी म्हणजेच बिटकॉईन एका एक्सचेंजवरून दुसऱ्या एक्सचेंजवर कसं पाठवतात याचं डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे. आपल्याकडे 2 एक्सचेंजेस आहेत. एक झेपे जे इंडियन एक्सचेंज आहे आणि एक बायनान्स हे अमेरिकन एक्सचेंज आहे. दोन्हीही इंटरनॅशनल एक्सचेंजेस आहेत, रेप्युटेड आहेत. तर आपण आपले फंड्स बिटकॉईन आपल्याला विकत घ्यायची आहेत आणि ती ट्रान्सफर करायची आहेत. पण बिटकॉईन आपण इंडियन एक्सचेंजवर घेतली आणि तिथून ट्रान्सफर केली तर त्याला पैसे जास्त लागतात. ट्रान्झॅक्शन फीस जी लागते बिटकॉईनची ती जास्त लागते. म्हणून आपण काय करायचं की दुसरी एक क्रिप्टोकरन्सी जी छोटी आहे, जिच्यामध्ये ट्रान्झॅक्शन ज्या टॅक्स कमी लागतो, अशी एक क्रिप्टोकरन्सी घ्यायची आणि ती पाठवायची. चला लगेच आपण बघू कशा पद्धतीने आपण ते पाठवता येतं ते. सगळ्यात पहिले आपण झेपे एक्सचेंज ओपन करू. एक्सचेंजवरती तुम्हाला दिसेल तुमचं पोर्टफोलिओमध्ये आपल्याकडे किती आहेत, 49,985, जवळपास 50,000 रुपये आहेत. ते 50,000 रुपयांमध्ये आपल्याला एक क्रिप्टोकरन्सी विकत घ्यायची आहे, बिटकॉईन घ्यायची आहे. पण आपल्याला बिटकॉईन सध्या आपण घेत नाही इथे, कारण ते महाग मिळतं इथे इंडियन एक्सचेंजवरती. म्हणून आपण XRP नावाची जी एक करन्सी आहे ती आपण विकत घेऊ. बायवरती क्लिक केलं नंतर किती रुपयांची घ्यायची आहे, तर आपल्याला 49,985 रुपयाची घ्यायची आहे. ते 100% आपण क्लिक केलं, मार्केट प्रिव्ह्यू केलं आणि ऑर्डर प्लेस केली. लगेच आपल्याला मेसेज येतो, कॉंग्रॅच्युलेशन्स, आपले XRP बाय झालेत. मग आपण आपल्या ऑर्डरकडे जाऊन आपल्या पोर्टफोलिओमध्ये बघायचं आहे. तर इथे बॅलन्स रुपये चालले गेले आणि आपल्याकडे कॉईन्स आलेले आहेत. कोणत्या? XRP कॉईन्स. 1061 XRP कॉईन्स आलेत. मग आपण ते लगेच काय करायचे आहे, XRP सेंड या ऑप्शनवरती जायचं या ठिकाणी आणि तिथे आपल्याला इथे एक्सचेंज दिसत आहे, चा तो ॲड्रेस आहे. म्हणजेच बायनान्स एक्सचेंजचा ॲड्रेस इथे दिसत आहे. तर त्या बायनान्सच्या ॲड्रेसवरती आपण क्लिक करतो आहे आणि आपण सेंड करतो आहे. सेल्फ स्वतःच्याच अकाउंटमध्ये आपण ते सेंड करतो आहे. आणि या ठिकाणी आपण तर आपण हे XRP सेंड इथून $557 आपण पाठवतोय. एक OTP येईल. OTP आपण तो पेस्ट करायचा, व्हेरीफाय करायचा आणि ट्रान्झॅक्शन इथे सक्सेसफुल झालं. तुम्हाला इथे दिसत असेल की 1060 XRP हे पाठवलेले आहेत आत्ता. त्याला फीस लागली 3 XRP म्हणजेच 35 रुपये प्रमाणे जवळपास 110 रुपये ट्रान्झॅक्शन फी लागलेली आहे. बाकीचे सगळेच्या सगळे 50,000चे फंड्स आपण तिकडे पाठवलेले आहेत. पुढे आपण पाहू आता दुसऱ्या एक्सचेंजवरती जाऊन बायनान्सवरती हे फंड्स आता येतात. अद्याप ते आलेले दिसत नाही आहेत. एक कधी कधी 2 मिनिटं लागतात, कधी 3 मिनिटं, कधी 5 मिनिटंही लागू शकतात. वी विल वेट फॉर सम टाईम.
बघा, आता इथे आपले XRP आलेले आहेत. 1057 XRP आपल्याकडे आलेले आहेत. अशा पद्धतीने आपण पाहिलं की एका एक्सचेंजवरून, इंडियन एक्सचेंजवरून इंटरनॅशनल एक्सचेंजवरती आपण कसे फंड्स पाठवू शकतो. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.